महिला ज्या आहेत त्या घरातून व्यवसाय करत असतात, काही व्यवसाय नाही करत, घरातच असतात, गृहिणी म्हणतो आपण त्यांना. मग त्यांनासुद्धा एक काहीतरी आपल्यातलं कौशल्य समाजापुढे मांडता आलं पाहिजे. प्रत्येक स्तरावरती म्हणजे आर्थिक, सामाजिक, आणखीन काय आपण व्यावसायिकदृष्ट्या अशा प्रत्येक दृष्टिकोनातून महिला ही सक्षमपणे उभी राहिली पाहिजे. कुठल्याही पातळ्यांवरती तिला निर्णय हे सकारात्मक घेता आले पाहिजे. या हिशोबाने म्हणजे हे उद्दिष्ट महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन आपले आदरणीय अध्यक्ष संजयजी पोळे सर यांच्या डोक्यात ही एक संकल्पना आली की आपण महिलांसाठी असं एक व्यासपीठ उभं करावं. आज भरपूर आहेत महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या संस्था भरपूर आहेत, पण आपल्या संस्थेचं वेगळेपण काय आहे तर वेगवेगळ्या स्तरावरती काम करते. म्हणजे फक्त गृहिणींसाठी करते का तर नाही, व्यावसायिकांसाठीच करते का तर नाही, सगळ्यांना धरून करते. आपल्याकडे मुलांना सुद्धा आपण सहभागी करून घेतो की उद्या असं व्हायला नको की मी पदाधिकारी स्वावलंबनमध्ये आहे पण माझ्या घरातली मुलं आहेत त्यांच्याकडे मला लक्ष देता येत नाही, मग त्यांच्यासाठी पण आपण सोय केली की त्यांच्यासाठी सुद्धा आपण बालविश्व समिती म्हणून स्थापन केली आहे. स्वावलंबनचं मूळ उद्दिष्ट जे आहे ते महिला सक्षमीकरणाचं आहे. त्या हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्वावलंबनची स्थापना झाली. त्याचं लिगली रजिस्ट्रेशन जे आपलं झालं ते 2018 साली. त्याच्या आधीपासून फक्त आपल्या विभा मॅडम ज्या आहेत, आता आपल्या ज्या सचिव आहेत विभाजी परब, त्या आणि आणखीन काही त्यांच्या मैत्रिणी मिळून त्यांच्या डोक्यात जेव्हा ही संकल्पना आली तेव्हा मग त्या एकट्या सगळ्यांच्या घरी जाऊन आत्ता जसं आपण मिटिंग करतोय तसं त्या 1-to-1 मिटिंग करून अशा महिलांना आपल्या हाताशी घेत जी त्यांनी बीजं पेरली त्याचा आता जवळजवळ वटवृक्ष झाला आहे म्हणायला हरकत नाही. कारण आता आपल्याकडे रजिस्टर्ड मेंबर ज्या महिला आहेत त्या फक्त भारतातल्याच नाही आहेत तर भारता बाहेरच्या सुद्धा त्याच्यात आहेत. तर त्या साधारण आपल्या 5,000 ते 6,000च्या आसपास आपल्या सगळ्या रजिस्टर्ड महिला आहेत. त्याच्या व्यतिरिक्त रजिस्टर्ड नाही आहेत. आता आपल्या इथे सुद्धा काही जण असतील की स्वावलंबन माहितीच नाही आहे, स्वावलंबनच्या मेंबरच नाही आहेत, पण तरी आपण आज एकत्र आहोत. अशाही बऱ्याच महिला आहेत, त्याही जवळजवळ व्हॉट्सअप ग्रुपवरती आहेत, त्याही जवळजवळ अशी सगळी जर संख्या धरली रजिस्टर्ड आणि नॉन रजिस्टर्ड तर साधारण 10,000च्या आसपास आपली संख्या जाते. तर ह्या 10,000 महिलांमध्ये पण नक्की करतात काय? आपण म्हणतो की 2 बायका एकत्र आल्या तर काहीही चांगलं होऊ शकत नाही, फक्त गॉसिपिंग होतं, याच्या त्याच्या झाड्या होतात, बाकी काही होत नाही. पण इथे ते खोडा मारला स्वावलंबन या विचारांना आणि 2 महिला नाही, 5 महिला नाही, आज 10,000 महिला एकत्र येऊन एक काहीतरी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती आपलं कर्तृत्व दाखवतात. तर म्हणजे काय केलं जातं की तिथे आता आपण गृहिणी म्हटलं की गृहिणी होत्या, तर गृहिणींसाठी काय आहे की मी लिहू शकते छान, मी कविता छान करू शकते किंवा मला मतं खूप छान पद्धतीने मांडता येतात, मग तुम्ही ती मांडा. आपण त्याच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जे आपले आहेत त्याच्यामधनं आपण डे टू डे आपण काही ॲक्टिव्हिटी ठेवल्या. समजा सोमवार असेल तर तो लेखनाचा दिवस असतो, मंगळवार असेल तर तुम्ही काहीतरी एखादं कला कौशल्य तुमचं दाखवू शकता, तुम्ही काही घरात काम करत असाल तर ते तुम्ही डिस्प्ले करू शकता. तुमच्याबरोबर त्या बाकीच्या महिलांना पण ते दिसतंय की तुमच्यात ती कला आहे आणि तुमच्यातली ती कला जोपासली जाते. त्याचबरोबर व्यावसायिक पण महिला त्याच ग्रुप्समध्ये आहेत. बिझनेस मीटिंगचा अजेंडा जनरली काय असतो? बिझनेस मीटिंग या एका हेतूसाठी केली जाते की तिथे एकापेक्षा जास्त व्यक्ती आपल्या समोर असतात, जसे आपण आत्ता आहोत. मग आता मला तर तुम्ही सगळेच नवीन आहात, कोण काय करतं मला माहिती नाही, तसं तुम्हालाही माहिती नाही मी काय करते, तर आपल्या सगळ्यांची ओळख होते. प्रत्येक व्यक्ती गृहिणी आहेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक व्यावसायिक आहात. त्यामुळे माझं नाव सोनसो, माझ्या व्यवसायाचं नाव हे आहे, त्याच्यानंतर तुमचे प्रॉडक्ट्स काय आहेत. आता समजा व्यवसायाचं नाव ABC सांगितलं तर त्याच्या अंडर तुम्ही काय काय सर्व्हिसेस देता, मग ज्वेलरी असेल, तुमचं ट्रॅव्हल असेल, सगळं एकत्र करत असाल तरी मग एक त्याची थोडक्यात माहिती. माझं ट्रॅव्हल आहे, त्याच्यावर माझ्या ज्वेलरीचं पण आहे आउटलेट, मी ऑनलाईन साड्यांचा बिझनेस पण करतो, एवढं ओके आहे. त्याच्यानंतर मग तुमचा USP काहीतरी असेल. USP म्हणजे स्पेशल तुमच्यात काहीतरी, म्हणजे मी फूड करते, मी लाडू करते, पण त्याच्यात पण माझी स्पेशालिटी ही आहे की मी साजूक तुपातले लाडू खूप छान करून देते. बाकीचे लाडू करतेच पण साजूक तुपातले लाडू ही माझी स्पेशालिटी आहे. किंवा ड्रेस आहेत, साड्याचं आहे, तर बाबा कलकत्ता साडी किंवा इरकल साडी हा माझा USP आहे, ती तुम्हाला चांगलीच मिळणार माझ्याकडे. बाकीच्या आहेतच पण हा स्पेशल आहे.
स्पेशल तुमच्यात काय आहे तुम्हाला सांगायचं. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे टॉप क्लायंट्स कोण. मग आता हे क्लायंट सांगताना मी खूपदा असा अनुभव घेतला की काय काय जे बिझनेसला जातात त्यांना नीट सांगता येतं, कारण त्यांना तो अनुभव आलेला असतो. जे नाही जात त्यांना कळतच नाही मी काय सांगते ते पण बरोबर आहे, कारण माहितीच नसतं. तर हे सांगत असताना एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जर असेल ना तर तिचं पूर्ण नाव सांगा. आणि जर समजा ती व्यवसायाने जर का समजा ती डॉक्टर असेल, CA असेल, काही असेल तर ते सांगा. त्यानंतर एक 2 गोष्टी आहेत त्या जनरली काही काही जण सांगत नाहीत, हे इथपर्यंत सांगितलं जातं. त्याच्या पुढचं जे असतं ते स्पेसिफिक गिव्ह आणि स्पेसिफिक आस्क. म्हणजे मी काय तुम्हाला देऊ शकते, की आता समजा मी साड्यांचा बिझनेस करते तर माझ्या भरपूर कॉन्टॅक्ट्स आहेत. मी कंपन्यांमध्ये सुद्धा काही गिफ्टिंग करते, तर माझ्याकडे जे काही रेफरन्स आहे त्याची जर का कोणाला गरज पडली तर मी देते, हे तरी आपण नक्की सांगू शकतो. की माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये जे आहेत त्याची जर का उद्या गरज मला सगळ्यांना पडली तर ते मी देऊ शकतो, हे आपण देऊ शकतो. तसंच मला काय हवं, आपण कधीही ना मागायला जातच नाही. व्यावसायिक तिथेच पडतो कारण आपण मागायला सांगायला जातच नाही. मी साड्यांचा बिझनेस करते आहे पण मला अजूनही होलसेलमध्ये सगळे साड्या कुठनं मिळतात, किंवा एखादं मी जर ते शिवत असेल तर ते फॅब्रिक किंवा हे कुठनं मिळतं मला नाही पटकन कळतं, किंवा मी आत्ता प्रॉपरला जाऊन घेते किंवा मुंबईतूनच घेते पण अजून चांगलं कुठनं मिळेल. तर हे जर तुमच्या ओळखीमध्ये असेल तर मला सांगा, माझा नंबर द्या, हे सांगू शकतो. तर बिझनेस ग्रुपमध्ये सगळ्यात आधी आपण करतो की 1 मिनिट इंट्रोडक्शन द्यायची असते. आपण काय करतो, आपला व्यवसाय काय आहे याची इंट्रोडक्शन 1 मिनिटात द्यायची असते. त्याचा एक साधा कन्सेप्ट असा आहे, प्रत्येक बिझनेस मीटिंगमध्ये हे सांगितलं जातं की समजा तुम्ही लिफ्टमध्ये ट्रॅव्हल करताय आणि तुमच्या पुढ्यात अंबानी उभे आहे. अंबानी उभे आहे, पहिल्याला ते डोक्यात येईल आपण सेल्फी काढावा, पण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला त्या मिनिटामध्ये वरून खाली किंवा खालून वरती जाताना त्या 1 मिनिटामध्ये जर माझा व्यवसाय जर मला त्यांना सांगायचा आहे तर तुम्ही कसा सांगितला पाहिजे. नमस्कार, माझं नाव सीमांतिनी जोशी, डोंबिवलीमध्ये राहते, विवेकानंद सोसायटीमध्ये. मी 3 व्हर्टिकल्समध्ये काम करते. 3 व्हर्टिकल्स म्हणजे काय, तर 3 वेगवेगळ्या बिझनेसमध्ये मी काम करते. त्यातला पहिला बिझनेस आहे व्हरायटी कलेक्शन. व्हरायटी कलेक्शनची टॅगलाईन सांगायची झाली तर ऑनलाईन शॉपिंग मॉल. आता ह्यातच सगळं तुम्हाला समजेल की जे जे मॉलमध्ये तुम्हाला मिळतं ते सगळं तुम्हाला इथे मिळेल, ते सुद्धा घर बसल्या. आता घर बसल्या कसं मिळेल, तर ही जी प्रोडक्ट्स आहेत अशा पद्धतीची ही जी मी आणले ती सगळी माझ्याकडे ही अगदी 1/4 पण नाही आहे. म्हणजे अगदी नॉमिनल मी एक म्हणजे म्हणतात असं की वानगी दाखवायला म्हणून मी हे व्हरायटी कलेक्शनमधली फक्त काही प्रोडक्ट्स आणले आहेत. N नंबर ऑफ प्रोडक्ट्स आहेत व्हरायटी कलेक्शनमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी लहान तान्या बाळापासून ते वयोवृद्ध असे ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्यासाठीची प्रोडक्टसुद्धा माझ्याकडे आहेत. म्हणजे दुपटं हवं असेल तरी तुम्हाला मिळेल, नी कॅप हवी असेल तरी तुम्हाला मिळेल, व्हीलचेअर हवी असेल तरी तुम्हाला मिळेल. मग फक्त अशांसाठी ते का तर नाही, लहान मुलं, बायका, पुरुष सगळ्यांना जे जे काही लागतं ते सगळं आहे. ज्वेलरी आहेत, वेगवेगळे कपडे आहेत, घरातल्या सगळ्या गोष्टी आहेत, शोभेच्या वस्तू आहेत. घरातल्या वस्तू म्हटलं तर चमच्यापासून ते मायक्रोवेव्हपर्यंत तुम्हाला काहीही इथे उपलब्ध होईल. माझं हे आम्ही घ्यायचं कसं असं तुम्हाला प्रश्न पडेल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जी प्रोडक्ट्स पाहिजे असेल ती तुम्ही मला सांगितले की मला अमुक अमुक गोष्ट हवी आहे किंवा मला हे पाहायचं आहे, तर ते तुम्ही मला सांगतात ना, त्यातले वेगवेगळे फोटो मी तुम्हाला सेंड करीन व्हॉट्सअपवरती. तुम्हाला त्यातलं जे आवडेल ते तुम्ही मला सांगू शकता. तुम्ही जो पत्ता मला द्याल त्या पत्त्यावरती तुम्हाला कुरिअर उपलब्ध आहे. व्हरायटी कलेक्शनचा USP हाच आहे की ऑल ओव्हर इंडिया कुरिअर सर्व्हिस अवेलेबल आहे. आता आत्ताच्या पॅन्डेमिकमध्ये आपल्याला हे खूप प्रकर्षाने मला जाणवलं. आता कुठे कुठे समारंभ झाले, कोणाचे वाढदिवस झाले, ॲनिव्हर्सरी झाल्या, पण आपण जाऊ शकत नाही हो. पण मला काहीतरी द्यायचं आहे, माझ्या घरचे आहेत, माझ्या जवळचे आहेत, माझी बेस्ट फ्रेंड आहे, तर मला तिला गिफ्ट द्यायचं आहे पण मी जाऊ शकत नाही आणि काहीच करू शकत नाही. इन दॅट केस व्हरायटी कलेक्शन इज देअर फॉर यू. कसं, तर तुम्ही मला एखादी गोष्ट सांगितली की एक छानशी साडी, मला अशा अशा पद्धतीची हायर रेंजमधली साडी हवी आहे, मी फोटो पाठवेन तुम्हाला, त्यातली जी साडी आवडेल ती तुम्ही सिलेक्ट करा. ही साडी मला अमुक अमुक पत्त्यावर पाहिजे. तुम्ही डोंबिवलीत राहता पण तुमची मैत्रीण गोव्याला राहत असेल, तुम्ही गोव्याचा पत्ता दिला तर तुम्हाला गोव्याला त्या मैत्रिणीला गिफ्ट पाठवता येईल. तुम्ही न जाताही तुम्ही काहीतरी केल्याचा, तुम्ही काहीतरी दिल्याचा आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल
तर तुम्ही व्हरायटी कलेक्शनला नक्की फॉलो करू शकता. माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ॲड होऊ शकता. आता आपण सगळ्याजणी भेटत राहू, तुम्हाला त्यातून वेगवेगळ्या गोष्टी मिळत राहतील. त्याच ह्या सगळ्या पद्धती आहेत. हे असं आसन आहे, ह्याच्यामध्ये फक्त हे एक आणलेलं आहे मी. असे वेगवेगळ्या प्रकारचे आसनं आहेत. त्याच्यानंतर आता हे शर्ट कव्हर आणलेलं मी टाकायला. शर्ट कव्हर फक्त आहे का तर नाही, साडी कव्हर आहे, त्याच्यानंतर सोफा कव्हर आहे, चेअर कव्हर्स आहेत. एवढंच नाही तर मायक्रोवेव्हसाठी कव्हर्स आहेत, फ्रीज कव्हर आहेत, वॉशिंग मशीन कव्हर आहेत. म्हणजे फक्त कव्हर असं म्हटलं तर कितीतरी प्रकारच्या व्हरायटी त्याच्यामध्ये आहेत. म्हणूनच माझ्या बिझनेसचं नाव पण आहे व्हरायटी कलेक्शन. त्याच्यानंतर तुम्ही बघाल इथे इलेक्ट्रॉनिक्स आयटमसुद्धा तुम्हाला मिळते, जसं ब्लूटूथ आहे, आयपॉड आहे. आता सगळं ऑनलाईन चालू आहे आपलं गेल्या 2 वर्षापासून. शाळा ऑनलाईन आहे, कॉलेज ऑनलाईन आहे, आपला बिझनेस ऑनलाईन आहे, आपला वर्क फ्रॉम होम चालू आहे, ऑफिसमध्ये जरी जात नसतो आपण तरी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत आता. त्याच्यामुळे हे सगळं करत असताना आपल्याला येणारा ताण असेल, आपल्याला येणारा स्ट्रेस असेल, तर तुम्ही अशा मसाजर्सनी मसाज करू शकता. हा डोक्याचा मसाजर आहे. तुम्ही साधा हळूहळू नुसतं टी व्ही बघता बघता जरी केलं तरी तुम्हाला छान रिलॅक्स वाटेल, रात्री झोप छान लागेल. अशा पद्धतीची वेगवेगळी प्रोडक्ट्स आहेत. ते अॅक्रेलिक रांगोळी आहे. त्याच्यानंतर फक्त बायकांसाठी आहेत तर प्रोडक्ट्स, तर तसं नाही आहे. पुरुषांसाठी सुद्धा ज्वेलरी आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं ज्वेलरी म्हटलं की फक्त बायकांची मक्तेदारी आहे का, तर तसं नाही. पुरुषांसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आहे. तुम्हाला जर त्याच्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. की अशी वेगवेगळ्या प्रकारची वॉलेट्स, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सेस आहेत. ह्या सगळ्या गोष्टी व्हरायटी कलेक्शनमध्ये उपलब्ध आहे. ज्वेलरीमध्ये असे कॉम्बो सेट आहेत. हा कॉम्बो सेट आहे, हा 6 कानातल्याचा सेट आहे. असे आणखीन भरपूर कॉम्बो सेट्स आहेत की जे रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. तुमच्या प्राईस तुम्ही मला सांगा की अमुक आमचं बजेट आहे, तर त्या बजेटमध्ये बसतील अशा गोष्टी मी तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकते. हा टिफिन बॉक्स आहे. त्या टिफिन बॉक्सला नुसतं टिफिन बॉक्स नाही तर अशी त्याला कॅरी करायला एक छानशी बॅग आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे टिफिन बॉक्सेस आहेत. म्हणजे घरात लागणाऱ्या गोष्टी पण आहेत. शो पीसेस आहेत. हा असा आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे शुभ लाभ लिहिलेलं जे आहे. तर अशी हँगिंग्स आहेत, शो पीसेस आहेत, वासेस आहेत, वेगळे फ्लावर्स आहेत. अशा प्रकारचे दिवे आहेत जे आपल्याला दिवाळीला लागतात, किंवा आपण घरात पूजा असेल किंवा आणखीन काही शुभ कार्य असेल तरी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर दिवे लागतात. मेणबत्त्या डिझायनर आहेत. हे फक्त दिवे आहेत का तर तसं नाही, मेणबत्त्यासुद्धा आहेत आपल्याकडे डिझायनर. आता संक्रांतीच्या वेळेला असे हळदी कुंकवाचे पाऊच मी सेल केले की ह्याच्यामध्ये तिळगुळ आहे एका पाऊचमध्ये, त्याच्यानंतर एका बाजूला हळद आहे, एका बाजूला कुंकू आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारची पाऊचेस होते ते. त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळाला. तर हे माझं व्हरायटी कलेक्शन आहे. दुसरं आहे ते म्हणजे फ्रँकोफोन्स अकॅडमी. ह्याच्या अंडर मी फ्रेंच लँग्वेजचे क्लासेस कंडक्ट करते. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने हे क्लासेस मी कंडक्ट करते. आता ह्याच्यामध्ये मला काय हवं आहे तर फ्रेंच लँग्वेज ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही घेत असल्यामुळे मला भारतातलेच नाही तर भारताबाहेरचे सुद्धा स्टुडंट्सना मी शिकवते. तर असे कोणी स्टुडंट्स असेल, फक्त स्टुडंट असं नाही, ज्यांना काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आहे, मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी माझं राहून गेलं आधी माझ्या तरुणपणी किंवा मी कॉलेजमध्ये असं मला हे करायचं होतं पण ते मला करता आलं नाही. पण आता मला वेळ आहे, आता मी शांत आहे. तर मला हे काही म्हणजे काही अचीव करण्यासाठी नाही, माझ्यासाठी मला काहीतरी वेगळं यायला हवं किंवा मला काहीतरी शिकण्यासाठी म्हणून जर करायचं असेल तर फ्रँकोफोन अकॅडमी हे नक्की सोल्युशन असू शकतं तुमच्यासाठी. कारण फॉरेन लँग्वेज शिकणं हे स्वतःला ग्रूम करण्यासारखं आहे. कारण तुम्ही त्याच्यातून भरपूर गोष्टी शिकता. एक तर तुम्हाला वेगळा कॉन्फिडन्स येतो. तुम्ही 4 लोकांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की मी माझी काय ओळख करून देऊ. आज जेव्हा मी सांगते की मी सीमांजली जोशी फ्रँकोफोन अकॅडमीची मी फाउंडर मेंबर आहे आणि मी असे फ्रेंच लँग्वेज शिकवते, समोरच्या डोळ्यात तुम्हाला झटकन तुमच्याबद्दल जे दिसतं ते तुम्ही स्वतःच अनुभव घेऊन बघणार, तेव्हा तुम्हाला ते करू शकता. तिसरं माझं व्हर्टिकल आहे ते स्वामी समर्थ एंटरप्राइजेस. ह्याच्या अंडर मी ताज्या भाज्या, फळं, त्याच्यानंतर ओकेजनली फूड ॲटम्स. म्हणजे ओकेजनली फूड ॲटम्स म्हणजे काय तर पुरणपोळ्या, गुळाच्या पोळ्या, त्याच्यानंतर उकडीचे मोदक किंवा दिवाळीच्या वेळेला फराळ, या गोष्टी मी होलसेल आणि रिटेलमध्ये सप्लाय करते. ताज्या भाज्या, फळं हेही आमच्याकडे उपलब्ध आहे. ह्याचे आमचे जे क्लायंट आहेत ते तवा तडकासारखं हॉटेल असेल किंवा पोळी भाजी केंद्र असेल किंवा घरगुती ज्या महिला आपल्या मैत्रिणी केटरिंग व्यवसाय करतात त्या आहेत. असे सगळे लोक आमचे क्लायंट्स आहेत. त्याच्यानंतर स्वामी समर्थमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा हिंग मिळेल, त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीचं मेथूर मिळेल. तर ह्या सगळ्या सर्व्हिसेस मी करते. त्यापैकी तुम्हाला कुठलंही काहीही हवं असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. आणि चांगली सर्व्हिस देणं हाच आमचं ध्येय आहे, आमचं उद्दिष्ट आहे. कुठल्याही व्हर्टिकलमध्ये मध्ये असू दे आणि समोरच्याला समाधान वाटलं पाहिजे आमच्या सर्व्हिसबद्दल, त्याला
आनंद झाला पाहिजे, हेच आमचं नेहमी उद्दिष्ट असतं. त्याच दिशेने आम्ही काम करत असतो. तर तुमच्याही सगळ्यांचा त्यासाठी मला सहकार्य मिळावं हा माझा स्पेसिफिक आस्क आहे. त्याच्यानंतर व्हरायटी कलेक्शनसाठी, स्वामी समर्थसाठी मला रिसेलर्स हवे आहेत, तर तसे तुमच्याकडे असतील. स्वामी समर्थच्या भाज्या आणि फळ ह्याच्यासाठी होलसेलर्स आम्ही शोधतो आहोत. तर तसे होलसेलर जर तुमच्याकडे कोणी असतील तरी तुम्ही मला सांगू शकता. आणि मी काय देऊ शकते, तर तुम्ही माझ्या सगळ्या मैत्रिणी आहात. तर तुम्ही मैत्रिणी ज्या ज्या कामामध्ये किंवा ज्या ज्या क्षेत्रात काम करता आहात त्या त्या प्रोडक्ट्सचं असेल किंवा त्या त्या सर्व्हिसेसचं असेल, माझ्याकडून तुम्हाला जी जी काही मदत होऊ शकते ती मी सगळी करायला तयार आहे. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा केव्हा मला असं वाटेल की येस, मी माझी मैत्रीण जे करते ते ह्या व्यक्तीला हवं आहे, तर मी लगेच तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नक्की देईल. त्यासाठी माझा नंबर लक्षात ठेवा, सीमंतिनी जोशी, 92299065. नमस्कार, मी सौ ऋतुजा कुलकर्णी, विवेकानंद सोसायटीमध्ये राहते. मी मोदी केअर कन्सल्टंट आहे. 1 वर्ष झालं मला मोदी केअर जॉईन करून. तर चांगला रिस्पॉन्स आहे मला. पण असं मोठ्या कोणी हे नाही आहेत एजंट, पण सोसायटीतले माझे फ्रेंड सर्कल याच्यामध्ये भरपूर गेलेलं आहे. ते प्रोडक्ट्स खरंच खूप चांगले आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही अगदी घरगुती रोजच्या वापरापासून म्हणजे टूथपेस्ट, पावडर, ब्रश इथपासून अगदी मेकअप किट, फेशियल किट, नंतर आता ही चांदीच्या भांड्यांचं आहे सिल्वर डी, हे आपले बॉडी स्प्रे आहेत, हे साबू आहेत. साबू पण अतिशय चांगले आहेत. क्वालिटी सगळ्याच प्रोडक्टची चांगली आहे. उदबत्त्या, गणपतीच्या वेळेस माझ्या उदबत्त्या पण भरपूर लोकांनी घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 6 फ्रेग्रन्स आहेत. लव्हेंडर, रोज, चंपा, सँडल, केवडा असे 6 आहेत. साबूनमध्ये पण 4 प्रकारचे आहेत. एक आत्ता नवीन आणलं आहे. ॲलोवेरा आहे, लाईम आहे, नंतर ऑरेंज आहे आणि सँडल आहे. याच्यामध्ये पावडरही पण या खूप चांगल्या आहेत. फेस पावडर आहे, जेंट्ससाठी पण आहे, लेडीजसाठी पण आहे. नंतर हे आहे मायटी इन वन म्हणून, ते आपण स्विच बोर्ड वगैरे साफ करू शकतो त्याने. ते चांदीचं आहे. सांगितलं हे डझॉल आहे. आपण भिंती वगैरे आपल्या खराब होतात तसं हे टेकून जे डाग पडलेले असतात ते ह्याने जातं. आणि हे कसं आहे, डायल्यूट करायचं आहे. पाण्यामध्ये थोडंसं घालायचं, पाणी घालायचं आणि ते घासून काढायचं. पूर्ण स्वच्छ निघतं, रंग जात नाही, काही नाही. मी स्वतः वापरलेले आहेत हे सगळे प्रोडक्ट. त्याच्यानंतर हे स्टेज क्लीन म्हणून आहे. आपल्या ओट्यावर म्हणा किंवा फरशीवर मुंग्या, कीटक वगैरे किटाणू येतात, ते पण असंच पाण्यात डायल्यूट करून फरशी पुसली ते सगळं स्वच्छ होतं, ओटा पण साफ होतो. आणि ह्याच्याशिवाय हे तेल आहेत. एक आवळ्याचं तेल आहे, हे सॅलॉन तेल म्हणून आहे. ह्याच्यावर भरपूर प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे अगदी लहान मुलांचे पण, ताज्या बाळाचे बेबी सोप, बॉडी लोशन, नंतर आपल्या मोठ्यांसाठी पण फेशियल किट, लिपस्टिक सगळं काही आहे. म्हणजे काय आपण जे किराणा माल घेतो ते पण असतो. आता तर नवीन बासमती तांदूळ पण निघालेला आहे. शिवाय सोयाबीन तेल आहे, राईस ब्रॅन ऑइल आहे. असे सगळे विविध प्रकार ह्याच्यामध्ये आहेत. सगळ्याची क्वालिटी चांगली आहे आणि हे मी 1 वर्षभर करते. चांगला रिस्पॉन्स मला मिळालेला आहे. तुम्हाला पण कोणाला कधीही काही लागलं तरी मला कॉन्टॅक्ट करू शकता. तसंच याशिवाय मी योगा क्लासेस घेते, स्वतः घरी जाऊन घेते मी. त्यामुळे आता सध्या 2 वर्ष झाली लॉकडाऊन असल्यामुळे सोसायटीतच घेते. बाहेर अजून नाही चालू केलं, पण ह्याच्यापुढे बाहेर पण जाऊन करणार आहे. आणि आता नवीनच 1 महिना झाला मी आटा चक्की घेऊन थालीपीठाची भाजी, मेथकूट, नंतर गोळा मसाला, गरम मसाला हे पण प्रोडक्ट्स चालू केले आहेत. घरी बनवून देते, ऑर्डर करणार. त्यामुळे कोणाला कधीही काही लागलं तरी माझ्याशी संपर्क करा. आणि ज्यांना कोणाला अजून तुमच्या ओळखीच्यांमध्ये रेफरन्स हवा असेल तर माझा सांगा, मी तुमच्या याच्यात सगळ्यांना सांगेन. आणि धन्यवाद. काही लागलं तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सौ ऋतुजा कुलकर्णी, 9004716033. नमस्कार, मी सौ सीमा सतीश तिरमी. मी पण विवेकानंद सोसायटीमध्ये जाते, डोंबिवली ईस्टमध्ये. आता सांगायचं तर म्हणजे मी नेटवर्क मार्केटिंग करते. IMC म्हणून. IMC म्हणजे इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन. या कंपनीची स्थापना 2007 साली झाली. सत्यम भाटे यांनी या 60व्या वर्षी, त्यांच्या 60व्या वर्षी ही कंपनी स्थापन केली. कारण 60व्या वर्षी लोक काय करतात, रिटायरमेंट घेतात आणि घरी बसतात. पण त्यांनी ते नाही केलं, तर त्यांनी ही कंपनी स्थापन केली. हे सगळे प्रोडक्ट त्यांचे 500+ प्रोडक्ट आहे त्यांच्या आतापर्यंतची. सुरुवात त्यांनी फक्त ॲलोवेरा ज्यूसपासून केली होती. जस्ट माझ्या शॉपमध्ये ॲलोवेरा संपला होता म्हणून मी तो आणलेला नाही आहे.
ॲलोवेराच्या ह्या 200पेक्षा जास्त जाती असतात. त्याच्यात पण औषधी म्हणून 3च वापरल्या जातात. त्यात पण कार्बोनेस मिरर ही ॲलोवेराची बेस्ट जाते आणि 600,000 एकर जमीन त्यांची राजस्थानमध्ये आहे आणि त्याच्यात त्याची शेती केली जाते. आमच्या सगळ्या प्रोडक्टला जर बघाल तुम्ही तर ॲलोवेरा म्हणून नाव दिलेलं आहे. ब्युटी प्रोडक्ट त्याच्यामध्ये पर्सनल केअर आहे, होम केअर आहे, हेल्थ केअर आहे, सगळे प्रोडक्ट. आणि याच्यातून एकच त्यांना साध्य करायचं आहे की भारताला सोन्याची चिड्या बनवायचं आहे. भारतातला पैसा भारतातच फिरला पाहिजे. आता आपण बाहेरच्या देशांची परिस्थिती बघतोय, खूप लोकांचं खूप नुकसान झालेलं. म्हणजे जर आपण बघितलं थोडक्यात, आता आपले भारतीय आता युक्रेनमध्ये वगैरे बघतो आपण, तिथून निघून येण्याचा प्रयत्न करतात. तिथे ते का गेले? आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठीच गेलेले. पण आपण भारतात राहून आपण आपली नोकरी, आपलं काय जे असं करिअर, ते करिअर सांभाळून आपण पार्ट टाईम जॉब म्हणून सुद्धा आपण हे करू शकतो. आपण घर बसल्या पण करू शकतो. आणि याचा फायदा मेन म्हणजे असा आहे की हे पूर्ण 100% आयुर्वेदिक आहे. तुम्ही कुठल्याही प्रोडक्टला कम्पेअर करायला याच्यामध्ये काहीही केमिकल नाही आहे. जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ही तुळसीमध्ये याच्यामध्ये 5 प्रकारच्या तुळशीचा अर्थ आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 2च तुळशी सापडतात, राम तुळशी आणि कृष्ण तुळशी. म्हणजे ती एक व्हाईट असते आणि एक काळी असते बघा, त्या 2च सापडतात. पण याच्यामध्ये 5 तुळशींचा अर्थ आहे. ह्या हिमालयात तयार होते ही. आणि हिमालयातल्या तुळशींमध्ये 98% औषधी आहे आणि 100% ऑक्सिजन देणारे तुळशी आहे या. आणि हे थर्मोकॉल आहे. जर हे बघाल ना तुम्ही तर हे सरकारने याच्यावर बंदी आणलेली. हे कुठेही मिळत नाही. आम्हाला डेमोसाठी सुद्धा कुठेही मिळत नाही. कारण का? तर याच्यापासून आपल्याला मोठमोठ्या आजारांना सामना करावा लागतो. कारण कॅन्सरसारखं सुद्धा आजार यात जेवलं तर आपण होतोय आपल्याला. तर ह्याच्यावरती मी एक डेमो दाखवते तुम्हाला. थोडंसं पाणी देतात का मला त्याच्यामध्ये? हे बघा, ह्याला काही होल वगैरे आहे का? दिसतंय का? काही नाही आहे. याच्यामध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये फक्त मी 2 ते 3 ड्रॉप टाकणार आहे. हे बघा, आता हे थर्मोकॉल सारख्या गोष्टीला सुद्धा नाहीसं करताय, डिझॉल्व करताय. म्हणजे आपल्या शरीरात जर अशा प्रकारचे टॉक्सिन, अशा प्रकारची घाण, आता जर आपण म्हणजे शहराच्या ठिकाणी बघतो आपण 4-4 दिवसाच्या सुद्धा भाज्या फळं वगैरे आपण जर खात असेल तर त्याच्यावरती केमिकल फवारलेलं असतं. जर अशा प्रकारचं जर टॉक्सिन आपल्या शरीरात जात असेल तर आपण किती आजारांना सामना करतोय. आपण छोट्या बाळांना सुद्धा जन्मतः बघतोय की काहींना शुगरसारखे किंवा BP सारखे आजार छोट्या छोट्या बाळांना सुद्धा झालेले असतात. कारण का? तर अशा प्रकारचं केमिकल वगैरे खाऊन आजकालची पिढी म्हणजे आजारी निघते. कारण पहिले लोक किती 100-80 वर्ष बिनधास्त जगायचे, कुठलाही आजार लवकर होत नव्हता. आपल्याला आता आपण 20 नाही गाठत, 30 नाही गाठत, तरी काही ना काही आजार आपल्याला होत चालले. कारण का? तर आपण केमिकल खातोय म्हणूनच फक्त. तर ही तुळशी जर आपण रोज सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यामध्ये 5 थेंब सकाळी आणि 5 थेंब संध्याकाळी जर घेतली तर खूप आजार आपल्याला कमी होणार. म्हणजे डॉक्टरकडे जाण्याची गरज तुम्हाला येणार नाही असं म्हणत नाही मी, तुम्हाला येईल. पण तुम्हाला जे जास्त तुम्हाला सामना करावा लागतो ना आजाराचा, तर तो होत नाही. आता कोरोनासारख्या ह्याच्यात सुद्धा हे तुळशी आणि हा हळदी ड्रॉप आम्ही खूप विकलेला आहे. खूप रिस्पॉन्स छान आमच्या सोसायटीत. मला म्हणजे आमच्या सोसायटीतच रिस्पॉन्स आलेला आहे. तावडे काकू म्हणजे आता हे लोक ओळखतात त्यांना. तावडे काकू एक 15 नंबरमध्ये त्यांचा म्हणजे त्यांच्याकडे सगळे प्रोडक्ट माझे शक्यतो जातात. त्यांना तुलसीचा असा रिझल्ट आला की त्यांना दम लागायचा जिना चढताना. त्या 3ऱ्या माळ्यावर राहतात जिना चढताना. आणि म्हणजे आमचा सोसायटीचा गेट थोडासा उंचावरती, तो चढताना सुद्धा त्यांना दम लागायचा. आणि जेव्हापासून त्यांनी तुळशी चालू केली, सुरुवातीला त्यांना काय झालं, तुळशी घेतली आणि 15 दिवसात त्यांना खूपच म्हणजे कफ बाहेर पडायला सुरुवात झाली. त्यांना खूप त्रास झाला तो. मग त्या मला येऊन बोलल्या, अगं तुळशीने मला असा त्रास व्हायला लागला. मी बंद केली. तिला काकू तुम्ही बिंदास घ्या, काही होणार नाही. त्यांनी नंतर कंटिन्यू माझ्या सांगण्यानुसार चालू ठेवली. महिन्याभरात त्यांचा सगळा कफ पडून गेला. आता सोसायटीचा जिना चढताना सुद्धा काही त्रास होत नाही. बाजारात पायी चालू येतात त्या. इतका छान रिस्पॉन्स आलेला आहे. आणि माझ्या म्हणजे हेअर कंडिशनर आणि हेअर शॅम्पूचे रिझल्ट छान आहे. माझा स्वतःचा रिझल्ट आहे. मला थायरॉइड असून माझं खूप लांब केस होते माझे. पण थायरॉइडमुळे माझे केस खूप गळाले, मला त्यामुळे कापावे लागले. पण आता मी जस्ट 3 महिने झाले शॅम्पू आणि कंडिशनर आणि एक ऑइल, आमचं हे बदाम ऑइल
याच्यामध्ये ट्रू हेल्थ कॅप्सूल येते, कॅप्सूल आणलेली नेहमी ती कॅप्सूल टाकतो आम्ही आणि हे तुलसीचे ड्रॉप असतात हे टाकायचं. याच्यावरती रिझल्ट इतका छान आला आहे की माझं केस गळणं थांबलं आहे. थायरॉइड असून सुद्धा माझं केस गळणं थांबलं आहे, माझ्या मुलींचं सुद्धा थांबलं आहे. म्हणजे असे खूप आजार आहेत. आता फंगलवरती म्हणजे आमचं तुम्ही म्हणाल तर थंडी तापपासून ते कॅन्सरपर्यंतचे सगळे आजारावरती आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. आता हे फंगल आहे, माझ्या हाताला सुद्धा हे बघू शकता तुम्ही, असा काळा डाग पडलेला आहे. याच्यावरती मी स्किन डॉक्टर गुरव डॉक्टर पेंडसेनगरला आमच्या तर तिथं त्यांची सुद्धा ट्रीटमेंट घेतली. माझं हे फंगलच बरं झालेलं नाही. आमच्या याच्यात पण एक स्किन गार्ड हे क्रीम आहे, ती सुद्धा लावली, त्याने सुद्धा फरक पडला नाही. पण डेंटल क्रीम डेंटल क्रीम आहे आमची, डेंटल क्रीम लावते म्हणजे पुरळ यायची आणि फुटायची आणि तिथे खाज यायची. तर मी डेंटल क्रीम लावायला सुरुवात केली. सोरायसिसवरती सुद्धा डेंटल क्रीम आहे आमची, ती चालते आणि त्याच्यावरती मी लावायला सुरुवात केली. पूर्णपणे आता बरं झालं, तुम्ही बघू शकता. म्हणजे खाज पण येत नाही, त्याला पुरळ पण येत नाही, इतका छान रिझल्ट आहे. आणि म्हणजे आता सांगायचं गेलं तर खूप प्रोडक्ट आहे, खूप प्रोडक्टचे डेमो आहेत माझ्याकडे, पण आता सगळे मी एवढ्या याच्यात देऊ शकत नाही. पण याच्यावर तुम्हाला जर काही सर्च करायचं असेल तर वर्ल्ड नंबर 1 तुलसी जर तुम्ही सर्च केली गुगलला जाऊन तर आमची IMCची तुलसी येते. ही आमची IMCची तुलसी वर्ल्ड नंबर 1 तुलसी ही आमचं प्रोडक्ट दुबई अमेरिका अशा ठिकाणी सुद्धा जात आहे आता सध्या. आणि याच्यावरती म्हणजे फीडबॅक पण खूप सुंदर येतात तिकडनं. तर असे हे प्रोडक्ट आहेत. तुम्हाला कुठलेही प्रोडक्ट हवे असेल तर म्हणजे आमचं ऑनलाईन मिळत नाही, आमचं कंपनीचं ऑनलाईन ई शॉप आहे, त्याच्यावरती जायचं. आणि याच्यावरती जर आर्थिक परिस्थिती म्हटलं तर आपण याच्यात आमचे ID काढतात. IDवरती तुम्हाला हे प्रोडक्ट जर आता हे तुलसी वर्ल्ड नंबर 1 म्हटलं आहे तर तुम्हाला हे 20 ते 25% डिस्काउंटमध्ये येणार ID काढल्यावरती. तसं MRPमध्ये 195ला तुम्हाला येणार आहे. असं यामध्ये तुम्ही म्हणजे तुम्ही किराणा दुकानातून खरेदी करता तर किराणा दुकानात तुम्हाला काही डिस्काउंट मिळत नाही. तसं तुम्ही जर याच्यातून जर खरेदी करत असाल तर तुम्हाला डिस्काउंट तर मिळतोच, परत प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला रिफंडसुद्धा येतो. असं हे थोडक्यात आहे. याच्यात सॅनिटरी नॅपकिनसुद्धा खूप बेस्ट आहे, खूप बेस्ट. तुम्ही यूट्यूबला जाऊन याचा डेमो बघू शकता. याचा डेमो पाहिजे तर मी देऊ शकते, नो प्रॉब्लेम. पण याचा डेमोसुद्धा खूप सुंदर आहे. याच्यामध्ये मॅग्नेटिक किट आहे. ही मॅग्नेटिक किट आपल्याला पोटदुखी कंबरदुखी त्या दिवसांमध्ये जे जाणवतं ते होत नाही. याच्यामध्ये ॲलोवेराचं कण आहे. तुम्ही जर याचा डेमो जर केला तर याच्यामध्ये तुम्हाला ॲलोवेराचा कण निघतो आणि 7 लेअर याच्यामध्ये आणि प्युअर कॉटन आहे. तुम्ही कुठल्याही सॅनिटरी नॅपकिनला बघा प्युअर कॉटन नाही आहे, तर याच्यामध्ये प्युअर कॉटन आहे. अशा प्रकारे आमचे प्रोडक्ट आहे. आणि माझ्याशी संपर्क साधायचा असेल किंवा तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे असेल तर माझा नंबर घ्या 7045475453. थँक्यू. नमस्कार, मी स्वप्ना वैद्य. मी पण विवेकानंद सोसायटीमध्येच राहते, डोंबिवलीला, दुधमंडी रोडला. इतके वर्ष आधी मी शाळेत टीचर होते, ॲज अ कम्प्युटर टीचर. ह्या वर्षी काही कारणाने मी सोडली आहे शाळा, पण घरी बसून राहण्यापेक्षा काहीतरी नवीन सुरू करावं या ह्याने मी माझ्या काकूचाच बिझनेस पुढे करायचं ठरवलेलं आहे. सो मी तिच्याकडनं बॅग्स घेऊन, हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे, आज मी इथे तुम्हाला प्रेझेंट करते येते. सो तिच्याकडनं ह्या व्हरायटी बॅग्स मी घेऊन विकायचं हे ठरवलेलं आहे. सो दिस इज माय फर्स्ट स्टेप टुडे. आणि तुमच्या थ्रू मला आणखीन खूप जणी भेटतील ज्या माझे प्रोडक्ट्स आवडतील, घेतील किंवा माझे प्रोडक्ट्स आणखीन कोणाकोणाला सांगतील, दाखवतील. सो दिस इज फर्स्ट म्हटलं तर जस्ट अ स्टार्टअप, लाईक की मला माझं प्रेझेंट करता आलं इथे. त्यामुळे ह्या सगळ्या व्हरायटी बॅग्स आहेत माझ्याकडे. ह्या पार्टीवेअर पर्सेस आहेत, हे पाऊच आहेत, या ट्रॅव्हल बॅग्स आहेत, शॉपिंग बॅग्स आहेत. ही सॅक एक नवीन तुम्ही हे केलेली आहे. त्यानंतर टिफिन बॅग आहे. आपल्याला टिफिन ज्या लेडीज जातात त्यांना पण डबा, पाण्याची बाटली मग सगळं एकत्र ठेवू शकतात. सो दॅट इज गुड. ही सॅक मुली कॉलेजला पण नेऊ शकतात किंवा वन डे पिकनिकसाठी तुम्हालाही युजफुल आहेत. सगळ्या बॅग्स अतिशय स्टडी, स्टायलिश आणि मेन म्हणजे वॉशेबल आहे. तुम्ही ह्या मशीन वॉश करू शकता. फक्त ज्या ह्या लाईक ही नथ झाली आहे तर हे नथ किंवा अजून ते एम्ब्रॉयडरी वर्क आहे ते किंवा असं ज्या बॅग्स आहेत त्या मशीनमध्ये जाऊ शकत नाही, कारण ते निघू शकतं. किंवा माझी पर्स अजून एक पॅटर्न आहे ज्याच्यात रिबिन, सॅटिन रिबिननी एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे. विविध स्टाईल आहे त्याच्यामध्ये, छोटी साईज आहे, थोड्या मोठ्या साईज आहेत, अशा पण आहेत त्या तुम्ही मशीनला टाकू शकत नाही. सो तुम्ही त्या ड्राय वॉश करू शकता नुसतं ब्रशनी किंवा थोडासा खडको ओलं करून, तसं तुम्ही करू शकता. एक असं पॅटर्नसुद्धा आहे ज्याच्यामध्ये ही अशी एम्ब्रॉयडरी वर्क किंवा अशा प्रकारच्या आणखी वेगळ्या वेगळ्या एम्ब्रॉयडरीज केलेल्या आहेत. ही हॉरिझॉन्टल आहे, थोडी अशी उघड साईजचं पण आहे ह्याच्यात.
ह्या फक्त तुम्ही मशीन वॉश नाही करू शकत, पण लाईक ह्या बॅग किंवा ही बॅग म्हटलं तर हे सगळं तुम्ही मशीनला हे करून धुवून हे करू शकता. आणि खूप स्टडी, ह्याचं सगळं मटेरियल जे वापरलं आहे ती क्वालिटी वाईज एकदम चांगलं वापरलेलं आहे. इवन त्याचे चेन्स, झिपर किंवा त्याचं जे स्टँडचं हे जे इवन हुक असतं ते सुद्धा चांगलं आहे. बऱ्याचशा बॅगा मी आधीपासून वापरलेल्या आहेत, त्यामुळे माझ्या स्वानुभवावर मी सांगते की कंटाळा आला वापरून म्हणून मी त्या देऊन टाकलेल्या आहेत. खराब झाल्या आहेत, तुटल्या आहेत, फाटल्या आहेत म्हणून नाही, तर फक्त ही वापरून कंटाळा आला आहे, त्याच्याशिवाय नवीन घेता येणार नाही म्हणून मी त्या बॅग दिलेल्या आहेत. इतक्या चांगल्या टिकणाऱ्या या बॅग्स आहेत. सो आज मला तुमच्यासमोर प्रेझेंट करायला छान वाटलेलं आहे. तुम्ही पण असंच रिस्पॉन्स देऊन बघा, नक्की काय तुम्हाला आवडलं तर नक्की मला सांगा. नमस्कार. नमस्कार, मी सौ मंजिरी मंगेश केतकर. माझ्या मिस्टरांचं क्लिनिक फडके रोडला आहे डोंबिवलीला. आधी सासरे बसायचे, आता माझे मिस्टर असतात आणि आता माझा मुलगा पण BAMS MD झाला आहे. आणि ही जी आयुर्वेदा हर्बल्सची प्रॉडक्ट्स आहेत ही माझ्या मुलाचं नाव आदित्य केतकर, त्याने मी सगळी प्रॉडक्ट्स बनवलेली. तो शिकता शिकता त्याने हे सगळं शिकला आणि सगळी आम्ही घरीच बनवतो आणि मला पण त्याने शिकवलं. मला काहीतरी हवंच होतं की काहीतरी करूया म्हणून, कारण आधी खूप नोकरीच्या संधी आल्या पण त्या जमलं नाही करायला काही कारणाने. मग आधी मी फक्त हेअर ऑइल, ताक मसाला वगैरे असं आम्ही बनवायचो घरी शॅम्पू. पण आता त्याने त्याचे फॉर्म्युले सगळे हे केले, बनवले आणि त्याने हे सगळे प्रॉडक्ट्स त्याने बनवले. मी एक वेगळे सांगते, साधारण हँडमेड सोप्स आहेत आमच्याकडे 27 प्रकारचे. पण आता मी ते 7-8-10च आणले. त्याच्यात काही आयुर्वेदिक चूर्ण घालून बनवलेले, जे डिटॅनिंग होते, स्किन टॅन वगैरे होते त्याच्याकरता उन्हाळ्यात, तर डिटॅनिंग आहे, अँटी ॲक्ने आहे, तसं हल्दी बेसन सोप आहे, हे सगळे आयुर्वेदिक चूर्ण घालून. परत बेबी सोप आहे, तो पण म्हणजे अगदी छोट्या बाळांना पण यूज करू शकतो. त्याच्यात पण सगळी शतावरी वगैरे अशी सगळी चंदन पावडर अशी सगळी चांगली चूर्ण घालून बनवलेली आहे. आणि काही ते केशर चंदन, नंतर कोकोनट आहे, खास थंडी करता वगैरे असे वेगवेगळ्या साबणांचं म्हणजे वेगवेगळं महत्त्व आहे. नंतर शिया बटर वगैरे पण आहे, ते आत्ता मी आणले नाही आहे तिथे. हा चंदन आहे, नंतर हनी सोप आहे मधाचा, नंतर काही न लावायला नको असते वाईट म्हणून त्याचं पण साबण त्याने बनवलं. दिवाळीत आमचे सगळे प्रॉडक्ट्स असेल मला. आणि नीम तुलसी वगैरे आहे, आता उन्हाळ्यात पण घाम वगैरे येतो त्याच्याकरता. आणि दुसरा एक आहे हा कस्टमाइज सोप आहे, तर तो हा स्किनच्या ह्यानी तो बनवून देतो. म्हणजे प्रत्येकाची स्किन कशी असेल, काही स्किन डिसीज असतील तर त्याप्रमाणे औषधं त्याच्यात घालायची जी असतात ती त्या डिसीजला अनुसरून औषधं घालून त्याचा सोप बनवून देतो तो. तर त्याच्यामुळे असे वेगवेगळे अजून पण आहेत, रोज आहे, ॲलोवेराचं सोप आहे, असे भरपूर आहेत. आणि हे एक सोप्सचं झालं. त्याच्यानंतर हेअर ऑइल, तर हे पण हेअर ऑइल असंच सगळी चांगली आयुर्वेदिक औषधं घालूनच घरी जे काढे करून प्रॉपर आम्ही बनवलेलं आहे. शॅम्पू काय, केसाचं तेल काय, नुसतं एक्स्ट्रॅक्ट नाही वापरलेलं, प्रॉपर काढा अटपटाचा 2 पट करून म्हणजे असं काढे करून बनवलेलं आहे. शॅम्पू हे हेअर ऑइल आहे. हे 2 प्रकारचे शॅम्पू आहेत. हा आहे नरिशिंग शॅम्पू, जनरल कोणालाही चालेल असा आहे. आणि हा अँटी डॅन्ड्रफ आहे. दोन्ही शॅम्पूला म्हणजे खूप चांगला रिझल्ट आहे, कारण ही सगळी प्रॉडक्ट्स आमच्या क्लिनिकमध्ये अवेलेबल असतात आणि घरी पण असतात आणि फडके रोडच्या क्लिनिकमध्ये कायम असतात. आणि आता त्याचं क्लिनिक बदलापूरला आम्ही चालू केलं आहे, तिथे पण हे सगळं त्याने ठेवलेलं आहे काय. तर हे झालं शॅम्पूचं. ह्याच्यात पण कडुलिंबाचा पाला म्हणजे हे वगैरे घालून अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू बनवलेला आहे. आणि कंडिशनर आहे, हल्ली सगळ्यांना कंडिशनरची खूप मागणी आली, त्याच्यामुळे मग त्याने कंडिशनर पण हे केलं, बनवला. दिवाळीत अभ्यंकर तेल लागतं, तर ते एक आहे. हे सगळं केसांचं तेल आणि शॅम्पूचं झालं. त्याच्यानंतर 4 प्रकारचे लिप बाम बनवले, तर ह्याच्यात पण मेडिकेटेड ऑइल्स घातली आहेत सगळी आणि बनवलेले 4 प्रकारचे. 4 फ्लेवर आहेत त्याच्यात. स्ट्रॉबेरी आहे, ऑरेंज आहे, नंतर चॉकलेट हवा असतो मुलींना, आणि एक ऑरेंज, स्ट्रॉबेरी, चॉकलेट आणि लेमन, वॉटरमेलन, असे 4 प्रकारचे लिप बाम केले. नंतर जेल आहे 2 प्रकारची, ऑरेंज जेल आहे आणि ॲलोवेरा जेल बनवले. तर ते ॲलोवेरा जेल आहे ते दोन्ही स्किन जेल आहे, पण ॲलोवेरा केसांना पण चालतं, त्याच्यामुळे तुम्ही केसांना पण ते वापरू शकता ॲलोवेरा जेल. आणि स्किनला तर चालतंच, म्हणजे चांगली स्किन हे होण्याकरता. आणि ऑरेंज जेलचं असं आहे की काही चेहऱ्यावर काय ब्लॅक स्पॉट्स वगैरे असतील तरी ते पण सगळे जायला मदत होते, की त्याचेही रिझल्ट्स म्हणजे आता हा सगळा बिझनेस चालू करून 2-2.5 वर्ष झाली. तो MD करताच त्याने हे चालू केलं आणि हे बनवायला सुरुवात केली. नंतर हा पेनबाम आहे, तर ह्याने ह्याचे पण खूप चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत. म्हणजे विषगर्भ तेल वगैरे असे सगळे चांगले ऑइल्स घालून बनवलेला आहे. आणि हा आता थंडीसाठी फुटबाम आहे, म्हणजे पायाच्या वेगानं तर होतोच, पण काही वेळा हातानं क्रॅक्स वगैरे जातात,
तर त्याच्याकरता पण त्या फुटबामचा खूप चांगला म्हणजे रिझल्ट आहे. हे 5-6 प्रकार झाले. नंतर दंतमंजन आहे, हे पण आम्ही घरीच बनवलेलं आहे दंतमंजन. नंतर पॅक मसाला आहे. नंतर आयुर्वेदिक उठणं ते दिवाळी करतं. आपण जनरल लोक काही वेळा घेतात, रेग्युलर पण घेतात, त्याच्यामुळे आमच्याकडे असतं म्हणजे काही रेग्युलर वापरणारे आहेत स्किन करता, त्याच्यामुळे ते एक आहे. आणि हा सगळ्याचे आम्ही दिवाळीत किंवा एरवी असे गिफ्ट पॅक बनवतात. आत्ता माझ्याकडे रेडी नव्हता त्याच्यामुळे मी आणलं नाही आहे, मी व्हॉट्सअपला पोस्ट टाकली. तर नुसते सोप्स किंवा एक जेल, एक लिप बाम आणि एक शॅम्पू किंवा एक सोप लिप बाम शॅम्पू असे वेगवेगळ्या म्हणजे ह्याच्यात कॉम्बिनेशनमध्ये गिफ्ट पॅक पण आम्ही बनवून देतो दिवाळीत किंवा एरवी पण हवे असेल तर मिळतो. दिवाळीत जास्त करून अभ्यंग किट घेतात लोक, अभ्यंग तेल, उठणं आणि एक साबण असं तो दिवाळीत जास्ती चालतो. पण एरवी भाऊबीजेला छोटे छोटे फंक्शनला, रक्षाबंधनला वगैरे असं द्यायला लागतं, तर तेव्हा आम्ही गिफ्ट पॅक्स पण म्हणजे ऑर्डरप्रमाणे कस्टमाइज गिफ्ट पॅक्स कोणाला कसं हवं असेल कॉम्बिनेशन तसं बनवून देतो. असा आमचा सगळा बिझनेस आहे. नमस्कार, मी स्वराली जोशी. माझं लास्ट इयरच ग्रॅज्युएशन झालं आणि आता पुढचं शिक्षण स्वतःच्या पैशांनी करावं या हिशोबाने मी एक माझा बिझनेस सुरू केला. 1 दिवसाचं वर्कशॉप मी केलं त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर स्वतः पुढे डेव्हलप होते. केक्स आणि चॉकलेट्स हा माझा सध्याचा बिझनेस आहे. त्याच्यामध्ये मी आजपर्यंत एक 350 ते 400 ऑर्डर्स कंप्लीट केल्या. बाहेर मोठ्या प्रमाणावर म्हणायला गेलं तर सुयोग मंगल कार्यालयात मी बऱ्याचदा ऑर्डर देत असते. त्याच्याशिवाय या दिवाळीला मी काही चॉकलेट्स केली होती ज्यांचा आकार फटाक्यांचा होता. सो त्याच्याप्रमाणे पॅकिंग करून ते मी 3500 चॉकलेट्स एका कंपनीला दिली. सो त्यांनी ती एशियन पेंट्स वगैरे अशा विविध मोठ्या ठिकाणी विकली. अजून ह्याचं ब्रँडिंग ॲज सच मी केलेलं नाही आहे. माउथ पब्लिसिटीने जेवढं होईल आणि जो काही सोशल संसार आहे त्यातनं जे काही होईल त्याप्रमाणेच ऑर्डर्स सगळ्या झाल्या आहेत. सो अशा प्रकारे डोंबिवलीतलं सांगायला गेलं टॉप 5 म्हणजे प्रत्येक क्लायंटच टॉप 5 म्हणजे टॉपच असतो, पण तरीसुद्धा असं टॉप 5 आजचं सांगायला गेलं तर ज्योतिर्मय हॉस्पिटल जे सर्वेश हॉलच्या इथे आहे त्यांना मी त्यांच्या प्रत्येक त्यांचे जे आहेत क्लायंट्स आपण म्हणू किंवा त्यांच्या प्रत्येक वाढदिवसांना मी त्यांना केक देत असते. त्याच्यानंतर सुयोग मंगल कार्यालयात मी जसं आत्ता मग अशी म्हटलं तिथेसुद्धा म्हणजे ब्राउनीज म्हणा किंवा असं काही डोनट्स या प्रकारचं मी देत असते. आत्ता आजला दाखवायला म्हणून काही प्रॉडक्ट त्याचंच मी आणलेलं नाही आहे, पण फोटोजमधनं तुम्ही बघू शकता. फ्रेश केक्स देणं म्हणजे बाहेर दुकानांमध्ये कधीचे केक कधी विकतात हे आपण सांगू नाही शकत. त्याच्यामुळे प्युअर व्हेज आणि फ्रेश आणि शिवाय कस्टमाइज असे केक देणं असा एक हेतू आहे आणि त्याप्रमाणे मी केक करून देते. नमस्कार, मी अजिता दुबे. गेले 15 ते 20 वर्ष मी माझी नर्सरी चालवते. तेथून नर्सरी आहे माझी. पण आता लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये, कोरोनाच्या ह्याच्यामध्ये 2 वर्ष बंद झाली. हे बंद म्हणजे सगळीचकडे प्रॉब्लेम होता म्हणून बंदच झाली. तर मग मी माझं पण नवीन काहीतरी चालू करायचं, नुसतं नर्सरीच्या ह्याच्यावरतीच काय राहायचं. 2 वर्ष आपण काय करणार, मग असा विचार करत असतानाच मला असं वाटलं की आपण आपलं पहिले जे काय शिकलेलं होतं, मोत्याचे दागिने म्हणा किंवा मोत्याचे काही वस्तू वगैरे मी पहिले करायचे, तर ते करायचा इच्छा होती. मग म्हटलं चला आपण ट्राय तर करूया, चालू तर करूया, आपल्याला तर येतच आहे सगळं. मग मी तसं चालू केलं. नोकरीचं तर कॉलेजच्या आधीपासून मी शाळेमध्ये शिकलेले होते, त्याचा आत्ता उपयोग झाला. एका सरांकडे शिकले होते, सर आणि मॅडमकडे. त्यांनी मला खूप तेव्हा तर मी बरंच करून सप्लाय पण हे पण केलेलं होतं, सेल पण केलेले होते. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर काहीच सुरुवात अशी काही केली नव्हती. मी जशी मोठी झाली तसं मग मी जे नर्सरीचे कोर्स वगैरे केले होते त्याच्यामुळे ती नर्सरी चालू केली माझी. देऊळ नर्सरी आहे माझी. इथे विवेकानंद सोसायटी म्हणून डोंबिवलीमध्ये हे आहे सावंत रोडला. तिथे माझी छोटीशी नर्सरी आहे देऊळ नर्सरी. तिथे मी साधारण 20 ते 3 ते 3.5 वर्षाच्या मुलांना शिकवते. मग त्याच्यामध्ये काही म्हणजे ॲक्टिव्हिटी वगैरे पण असतात. त्याच्यामध्ये मुलांना शिकवायचं अगदी पूर्ण स्ट्रोक्सपासनं ते A to Z पूर्ण ते सगळं त्यांच्याकडनं म्हणजे नर्सरीतून ते ज्युनियर केजीत जातील तर तेव्हा त्यांना आईवडिलांना काही त्रास व्हायला नको. त्या हिशोबाने त्यांच्याकडनं पूर्ण सगळं पहिल्यापासून घ्यायचं. त्यांना काय काय वेगवेगळे हे दाखवायचे, अल्फाबेट दाखवायचे, तर त्याच्यातनं त्यांना ओळखायला लावायचं हे काय ते काय. असं करत करत ते माझी नर्सरी मी चालू केली एवढे वर्ष. आता या 2 वर्ष मी जरा काहीतरी वेगळं चालू करूया
आणि मग घरात पण आमच्या सगळेजण व्यवसाय करतात. माझ्या सासूबाईंचा टेलरिंगचा क्लास आहे. माझी जाऊ पण काही ना काही छोटं मोठं तिचं पेंटिंगचे क्लासेस वगैरे असतात ते चालू आहे. आमचं बेस सगळा बेस आमचा साधारण व्यावसायिकांचाच आहे. माझे मिस्टर स्वतः प्रोटीन पावडरचे प्रोटीन पावडरचा धंदा आहे त्यांचा. पहिले त्यांचा ह्याचा वॉटर मीटरचा धंदा होता. तो आता सध्या आम्ही हँडओव्हर केला दुसऱ्या सोसायटीत एक आंबे बांधले त्यांना हँडओव्हर केलं. असं करत करत ते आम्हाला आमची बेस आमचा साधारण व्यवसायाच्या ह्याच्यातच आहे. त्यामुळे आम्ही मग मला पण म्हटलं आपण नुसती नर्सरी चालू करायचं नाही, आपण आपलं काहीतरी कौशल्य आहे. म्हणून मी हे मोत्याचं दागिने किंवा मोत्याचे आता दागिने सध्या मी करत नाही आहे, पण मोत्याच्या वस्तू जे लग्नात आल्या किंवा मुंजी किंवा इतर आपल्या प्रत्येक दिवाळी दसरा किंवा गुढीपाडवा प्रत्येक म्हणजे जे कोणते सण वगैरे असेल त्याला जे यूज होतात ते मी सध्या करून घेते. साधारण मी वेगवेगळ्या प्रकारच्या महिलापी करते. नंतर देवापुढे ठेवायच्या रांगोळ्या वगैरे करते. छोट्या छोट्या रांगोळ्या फुलं आहे त्याची, मग त्याचं डिझाईन आता 2-4च आहेत पण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे महिला आहेत. नंतर लग्नामध्ये त्या मुंजीमध्ये ते नारळ लागतो मोत्याचा, तो मी सध्या आता जवळजवळ मुंजी तक्ता सध्या 4 मुंजींना मी दिलेला आहे. लग्नात 5 जणांना करून दिलेलं आहे. आणि हे छोटे छोट्या हे कंठी आहे, एक मोठी कंठी आहे ती गणपतीला पूर्ण गणपतीला आता मागली विनायकीचा मला ऑर्डर होती. केककर म्हणून कानिटकर म्हणून होते, त्यांनी मला जवळजवळ 5 ह्याची ऑर्डर दिलेली होती. आणि ह्या छोट्या कंठी आहेत त्या आपल्या साध्या गणपतीला किंवा आपल्याकडे छोट्या छोट्या हे असतात फ्रेम्स असतात देवासाठी त्याला घालण्यासाठी होत्या. अशा फक्त मोठ्या साईज त्यांनी प्रत्येकाच्या ह्यांनी राजाचा जोशी म्हणून आहेत, त्यांनी मला त्यांच्या साईजप्रमाणे त्यांची फ्रेमची देवाची साईज होती त्याप्रमाणे त्यांनी मला करायला सांगितलं, तशा मी करून दिलेल्या आहेत त्यांना. आणि हा गणपती जो आपल्या लग्नात वगैरे रुखवतात वगैरे मांडतात तो सध्या मी माझ्या मुलाच्या उदण्याच्या मुंजीच्या वेळी केलेला होता, तो मी तेव्हा रुखवतात ठेवलेला होता. नंतर हे आपण रोज देवापुढे रोज आपण रांगोळी वगैरे काढतो, मग नुसती रांगोळी काढली की मला ती पुसली जाते, म्हणून मग त्याच्यासाठी मी स्वस्तिक आणि पावड्यांचा असा सेट केलेला. तो जवळजवळ माझा 100 विकले गेलेला आहे. म्हणजे माझ्याच असं सोसायटीत असं नाही, बाहेर पण माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना पण मी विकलेला आहे. आणि हा मॅट आहे ते मी शक्यतो माझ्याकडे गौरी गणपती आहेत त्यामुळे गौरीच्या खाली काहीतरी वेगळं काहीतरी हवं असतं, म्हणजे आपला छोटासा पाट वगैरे असतो ते गौरीसाठी, पण तिला खाली मग देवाला गणपतीला कसं आपण आसन करतो मग देवीला का नाही, म्हणून मग मी तो आसन असं म्हणून तिला देवीसाठी केलं. आता मागे विनायकीने भाद्रपदाच्या गणपतीला मी असे मोदक करून दिले होते, मोदक आणि फूल जास्वंदीचं फूल. त्याच्या मला जास्वंदीच्या फुलाच्या मला साधारण नाही फूल नव्हतं, मी माळ करून दिली होती. त्याच्या 2 ऑर्डरी होत्या, त्या आहेत सोसायटीतच राहतात त्या काकू आंबेडकर काकू त्यांनी दिलेलं होतं ऑर्डर. आणि हे आपण देवापुढे गणपतीच्या वेळी देवापुढे ठेवतो पान आणि सुपारीचं, ते आपण पान सुपारीचं म्हणजे आपण साधं पान आणि सुपारी ती पान ती लगेच दुसऱ्या दिवशी लगेच सुकून जाते, मग त्याच्याऐवजी हे असं काहीतरी ठेवलं की ते कसं पूर्ण गणपतीचं ऐकून तर त्याच्यासमोर काहीतरी राहावं अशा दृष्टीने ते मी केलेलं होतं. आणि हे आता देवापुढे म्हणजे आपण समईच्या भोवती किंवा दिव्याच्या भोवती मैत्री करतो. आता सध्या त्याचंच ट्रेंड आहे की असं काहीतरी करून आता अशा मैत्रिणींची मला अस्मिता म्हणून आहेत एका, त्यांनी मला ऑर्डर दिलेली होती आता दिवाळीच्या वेळी, त्यांनी माझ्याकडनं 15 ऑर्डर करून दिलेली आहे. असं करत करत नाही हे तर आहेच, जवळजवळ माझं लोकरीचं पण आहे, मी लोकरीच्या लहान मुलांचे स्वेटर वगैरे करून देते. आणि त्याला टोपरं म्हणजे आता हे मी वेगळं आणलं आहे, टोपरं नाही आहे ह्याच्यावरती खरं, असे टोपरं आणि असा सेट आहे ते पण करते. आणि हे असं वाटी ठेवायची आहे, म्हणजे आपण नैवेद्याला वगैरे ठेवतो ना, नैवेद्यासाठी मग काहीतरी आपण नुसतंच वाटी ठेवतो, मग त्याच्यासाठी डिझाईन आपलं म्हणजे देवाला पण आणि आपल्याला बघायला पण छान वाटतं. अशा वाटीसारखं पण ह्याच्या साईज थोडी वेगळी, तसं उमा जोशीने मला ऑर्डर दिली होती, 2-3 ह्याची ऑर्डर दिली होती, मी तिला करून दिलं तर ते आता सध्या डिझाईन नाही आहे माझ्याकडे. आणि
त्याची मला 4 तोरणांची ऑर्डर होती. म्हणजे मी हे डिझाईन वेगळंच होतं ते, आणि लोकांना ते आवडलेलं. हे असं भोवतीचं तोरण होतं. त्याच्या मला 5 ऑर्डरी होत्या आता गणपतीमध्ये, त्या मी करून दिलेल्या आहेत. वेळ खूप लागतो, त्यामुळे जेव्हा कधी ऑर्डर द्यायची असेल जवळजवळ 4 ते 5 दिवस, म्हणजे जे कोणताही प्रोडक्ट, आता लोकरीचं प्रोडक्ट जरी तोरण करायचं असेल तरी त्याला 5 दिवस तरी आधी सांगावं किंवा 10 दिवस तरी आधी सांगावं, की जेणेकरून माझ्याकडे त्या कलरचं लोकर आहे का, किंवा मी त्यांचं डिझाईन वगैरे पाठवते किंवा त्यांना कलर कोणता हवा असेल त्याप्रमाणे त्यांना ते ऑर्डर करून मी आता हे मी व्हाईट ह्यानी केले. आता लोकांना हेच माझं सेम कलर हवा आहे असं नाही, कोणाला त्यांच्या आवडीचे कोणते कलर हवे असेल त्याप्रमाणे पण मी करून देते. मी हा छोटासा बटवा केला होता, ते माझ्या मैत्रिणीच्या मुलीसाठी केलेला, पण दोन केलेलं ते एक मी माझ्यासाठी करून दिला. असा छोटा बटवा, म्हणजे तिला मोबाईल, छोटा खेळण्याचा मोबाईल तिला ठेवायला हवा होता, म्हणून मी माझ्या मैत्रिणीला तो करून दिलेला होता. तर ती आहे आता 1.5 वर्षाची मुलगी आहे. आई पर्स येते म्हणून मग तिला पर्स हवी होती, म्हणून मग तिचा तो छोटा मोबाईल ठेवण्यासाठी तिने ते माझ्याकडनं करून घेत होतं. मग मी माझ्यासाठी पण छोटे असंच करून बघितलं, म्हणजे काय आपल्याला पण हवं असतं म्हणून मी हे छोटासा ठेवते. आणि हे देवाचंच हार आहे. आपण जी छोटी छोटी फुलं लोकरीची करतो, मग त्याच्यातून काहीतरी वेगळं. मग लोक समोर आहेत भांबुरे काकू म्हणून आहेत, त्यांनी आपल्या गणपती मंदिरामध्ये हे असेल हार करून घेतलं ते माझ्याकडनं. त्यांना फक्त कृष्ण आणि देवीलाच हवे होते, आता त्यांनी 2च करून गेले. तुम्हाला कधी बघायचं झाले तर गणपती मंदिरात तुम्ही जाऊन बघू शकता. असं सगळं आहे. नंतर हे रुमाल आहे. रुमालामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे, भरपूर डिझाईन्स आहेत. आता हा गोल आहे, प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे आहे. आता हा आपण देवामध्ये आपण कामनाथ देव ठेवतो, मग कामनाथ देव नुसते न ठेवता मग त्याच्यासाठी मग त्याला असं नको का, म्हणून मग ते देवासाठी पण देव सगळे ठेवण्यासाठी त्या कामनामध्ये, म्हणून ते छोटंसं आसन म्हणून केलेलं आहे. आणि हा असा मोठा आहे आपल्या घरात डेकोरेशन म्हणून, गणपती किंवा काही इतर कोणत्याही गोष्टीला. आणि आत्ता म्हणजे माझी असं चालू आहे सध्या की जे लग्नात वगैरे जे लागतात गोष्टी, म्हणजे मैरपी असतील, तोरणं असतील, तर त्याचा असं कोंबो पॅक करून विकायचा. एकानं मी आत्ता दिलेला आहे मेमध्ये, जेव्हा दिवाळीमध्ये दिलेला आहे. तेव्हा त्यांनी मला त्यांच्या कस्टमाइजसाठी त्यांनी मला सांगितलं की मला भावली पण करून हवी, तशी मी करून त्यांना दिलेले वॉल हँगिंग केलेलं होतं ते. नंतर तोरण आणि मैरपी आणि असं हे सुपारी असं त्यांनी ते माझ्याकडनं करून दिलेलं आहे. असं करून मग मी एक अजून स्कीम चालू केलेली आहे की गणपतीमध्ये साधारण काय काय लागतं. गणपतीला कंठी लागते, नंतर सुपारी, पान सुपारीचं लागतं, सुपारी असते ती पण केलेली असते. मग त्यांनी माझी कासवाची सुपारी आहे, साधी सुपारी अशी, मग त्याप्रमाणे मी तसा त्यांना करून देते. मग ते एक कोंबो पॅक, तेव्हा त्यावेळी काय काय लागतं मग ते त्याचप्रमाणे त्यांना ते कोंबो पॅक करून देते, अशी माझी इच्छा आहे. मी चालू करणार आहे, अजून चालू केलं नाही आहे. त्यामुळे ह्या प्रोडक्टसाठी आता तरी मला सगळीकडे प्रतिसाद मिळतो आहे. अजून मी बाहेर अशी कुठे गेलेली नाही आहे. जे माझे ग्रुप आहे त्याच्या थ्रू किंवा आत्ता मी ब्राह्मण उद्योग ह्याच्यामध्ये आहे त्याच्या थ्रू मला पण आत्ता सध्या 2-3 आहे. त्यामुळे मला असं इच्छा आहे की माझे हे प्रोडक्ट अजून सगळ्यांकडे जावे आणि काहीतरी अजून वेगळं प्रतिसाद मिळालं. कोणाकडनं वेगळी काहीतरी हे असेल तरी पण मी करून बघू शकते किंवा त्यांना सांगितलं की हा हे माझ्यासाठी आहे, मला असं असं करून हवं आहे, तर त्यांचं डिझाईन काय असेल ते करून मी तशी देऊ शकते. असं माझं आहे. मी सौ अजिता भिडे, माझा मोबाईल नंबर आहे 9769024490. काही हवं असेल तर नक्की माझ्याशी संपर्क करा. नमस्कार, मी सीमांतिनी जोशी. आजच्या या स्वावलंबनच्या मीटिंगमध्ये मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल खूप धन्यवाद.
आणि मला माझी प्रोडक्ट्स प्रेझेंट करायला दिली, त्याच्याबद्दल माहिती सांगायला दिली. ते सगळं माझं प्रेझेंटेशन सगळ्यांनी छान ऐकून घेतलं. चांगल्या या ओळखी झाल्या सगळ्यांशी आणि एकमेकांशी आम्ही नंबर शेअर केले. ह्याच्या पुढच्या काळात नक्की बिझनेस पण आम्ही आमचा वाढवू एकमेकांच्या मदतीने. आणि महिलांना सक्षम करण्यासाठी जे काही प्रयत्न स्वावलंबनतर्फे होत आहेत त्यासाठी मला खरंच खूप धन्यवाद द्यायचे आहे स्वावलंबनला. आणि माझ्या प्रेझेंटेशनला आज पहिलं बक्षीस दिल्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. मॉम्स क्रिएशनचे धन्यवाद. थँक्यू वन अँड ऑल. मी सौ मंजिरी मंगेश केतकर. मला पण आज ह्या स्वावलंबनच्या मीटिंगला बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. आम्ही फर्स्ट टाईम अशी बिझनेस मीटिंग अटेंड केली आहे आणि असं म्हणजे स्वतः बोलून प्रॉडक्ट प्रेझेंटेशन वगैरे मी आजच पहिल्यांदा असं केलं की त्याचा व्हिडिओ वगैरे बनला आहे वगैरे आणि आता तो हे करण्यात येईल, शेअर करण्यात येईल. तर खूप छान अनुभव होता माझा. खूप छान मैत्रिणी मिळाल्या मला आणि आज त्या सगळ्यांचे मी नंबर घेतलेले आहेत आणि असेच त्यांच्या संपर्कात मी सतत राहील. त्याच्यामुळे खूप छान वाटलं मला आजची मीटिंग अटेंड करून. धन्यवाद. मी सीमा केटमे. खरंच खूप छान वाटलं. मला पण माझ्या बिझनेसला एक चांगली दिशा मिळेल, एक स्कोप मिळेल. आणि इथं आल्यावरती मी पण असं पहिल्यांदाच अटेंड केलेली आहे अशी मीटिंग. खूप छान वाटलं. मॅडमचा पण रिस्पॉन्स खूप छान होता. म्हणजे असं वाटलं नाही पहिल्यांदा आल्यासारखं वाटलं नाही. अनोळखी पण कोणी वाटले नाही, कारण आम्ही आमच्या सोसायटीतल्या असून कधी लोक माहीत नव्हतं की कोण काय बिझनेस करत होतं. तर इथे स्वावलंबन यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे आम्ही आमची एकमेकींची ओळख इथे झाली. जशी काही एका सोसायटीत असून पण आमची माहीत नव्हतं की कोण काय करतं इथे. तर त्यामुळे खूप छान वाटलं. खूप छान म्हणजे बक्षीस दिलं याबद्दल पण भारी म्हणजे क्रिएशनचे पण खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.